मित्रांनो, चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला असे मीठ, हळद आणि आलं लसूणची पेस्ट लावायची. या आलं लसूणची पेस्ट आम्ही घरातच तयार केली आहे, विकतची आम्ही वापरत नाही. आणि असली आलं लसूण पेस्ट तयार करायला बघा बारीक आमच्याकडे कुटा नाही. हे सगळं चिकनला मिश्रण लावून घ्यायचं, मस्तपैकी मिसळून झालं का नाही ते साईडला ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर 4-5 कांदे घ्यायचे कापायला आणि ते बारीक 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 एकदम पातळ कापायचा. आता दाखवतो बघा कसं कापले बारीक. असं कापल्यानंतर टोमॅटो घ्यायचं, टोमॅटोचं बारकं बारकं चौकोनी काप करायचं, तेव्हा केवढं बारीक आहे ते. आणि हे सगळं साहित्य आहे की नाही मसाला बिसाला एका ताटात आणि वाट्यात साईडला घेऊन ठेवायचं, म्हणजे कसं पुन्हा पटाटाक टाका येते लगेच. हे मी मोहरीचं तेल वापरले, कढई तापत ठेवून त्यात मोहरीचं तेल टाकले. मोहरीच्या तेलात एकदा करून बघा कवा तर. हे असं जिरं टाकायचं आणि परत जो आपण बारीक कापलेला कांदा आहे का नाही, हे सगळा कांदा टाकून घ्यायचा त्यामध्ये. आणि बघा ही कांद्याची कशी हिर तयार केली आहे. हिरीत सगळं ते आपलं खडं मसाला टाकून द्यायचं, वेलची, दालचिनी, बदाम फूल, हे तमालपत्री बित्री सगळं टाकून द्यायचं त्यात. आणि पुन्हा हिर मोडून का नाही ते सगळं असं मिश्रण करून घ्यायचं. हे काय होतंय, तेलात खडं मसाला हाय तसं भाजल्यामुळं त्याला चव जी एक अशी वेगळ्या प्रकारची येत्या. आणि कांदा बघा जरा ब्राऊन झाल्या मी टोमॅटो टाकला आहे आणि आता ते सगळं मागाचा मसाला टाकून घेणार यात मी. मीठ, हळद, परत हे चटणी, गोडा मसाला, गरम मसाला, हे सगळं टाकून झालं की मिश्रण सगळं हे मिक्स करून प्रॉपर घ्यायचं. आणि जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत त्यात ते दुसरं मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन यात टाकायचं नाही. मग ह्याला झाकून जरा ठेवायचं, लो फ्लेम करायचा गॅसचा, कारण खाली चिटकाय नको म्हणून. टोमॅटो त्यामुळे काही चिटकत नाही सोडा ते. पण एवढं असं तेल सोडायला लागलं का नाही, मग एवढा तेल सोडलं की नाही त्यानं, तसं तेल सोडलं मसाल्यानं की हे मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन आहे नाही ते टाकायचं त्यात सगळं. आणि मस्तपैकी चिमट्यानं धरून का नाही मस्तपैकी हलवायचं चालू करायचं. मग हे सगळा मसाला का नाही त्या चिकनला लागला पाहिजे. ही पूर्वतयारी म्हणून असं पाणी साईडला तापत ठेवायचं गरम करून, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर ग्रेव्ही वाढवायची असेल तर त्यामध्ये पाणी टाकायचं मस्तपैकी. आणि हे बघा आता चिकन शिजायला चालू केले, अजून त्यात पाणी टाकलेलं नाही बरं का, हे नुसतं तेलात भाजलेलं चिकन आहे. आणि झाकून ठेवायचं, 5-5 मिनिटाला अपडेट घेत राहायचं. बघा कसा चिकनचा कलर चेंज होत जातो, त्याला स्ट्रक्चर कसं आलंय बघा नुसतं. तुम्ही हाय असं पण खाऊ शकतायचा. पण जर तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे असेल, म्हणजे पातळ जरा रस्सा टाईप पाहिजे असेल, तर बघा असं हे पाणी ॲड करायचं आणि खाली सगळा चिकटलेला मसाला हलवून घ्यायचा पाक सगळा. आणि त्याला झाकून ठेवायचं मस्तपैकी. झाकून ठेवल्यानंतर हे पाणी जसं आटल, तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्या पद्धतीने हे करून घ्यायचं. हे बघा हे कशा फोडी बघा, तेव्हा रस्सा बघा, चव जे लागते हे जे तुम्हाला सांगतो. हे मला ज्यावेळी हे बघा कसला स्ट्रक्चर आलंय त्याला, ही आपली फायनल रेसिपी आहे चिकनची. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.